हॅलो फ्रेंड्स, सायन्स क्लासेसमध्ये आज आपण ग्रॅव्हिटेशन हे 10वीचं पहिलं चॅप्टर बघतोय. आज आपण पेज नंबर 5 शिकणार आहोत. पेज नंबर 5 मधला मुख्य पॉइंट आहे की इनव्हर्स स्क्वेअर डिपेंडन्स ऑन डिस्टन्स इन लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर न्यूटनचं लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपल्याला माहिती आहे. लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतोय की F प्रपोर्शनल टू m1 and m2 and F proportional to 1 upon d square. This means that the force of gravitation or attraction is directly proportional to the product of masses of two objects. दोन वस्तूंचं जे मास आहे किंवा वस्तुमान, त्या वस्तुमानाच्या गुणोत्तराला त्या वस्तूंमध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. त्याचप्रमाणे त्या वस्तूंमध्ये जे अंतर आहे, डिस्टन्स आहे, त्या डिस्टन्सला तर त्या डिस्टन्सचा जो स्क्वेअर आहे त्या स्क्वेअरला हा फोर्स इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. तर आजच्या टॉपिक नुसार आपल्याला हेच प्रूव्ह करायचे की व्हाय डिड न्यूटन अज्युम द इन्व्हर्स स्क्वेअर डिपेंडन्स इन हिज लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. मग आता त्यासाठी आपण आजचा टॉपिक बघतोय. बघा, इमॅजिन एक ऑब्जेक्ट आहे, ही समजा सर्क्युलर मोशन मध्ये ऑब्जेक्ट मूव्ह करत आहे. दिस इज द सेंटर आणि हे जे ऑब्जेक्ट आहे हे कंटिन्युअसली जर सर्क्युलर मोशन मध्ये कॉन्स्टंट स्पीड असेल, बघा स्पीड कॉन्स्टंट आहे आणि मोशन सर्क्युलर असेल तर ही आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बिकॉज स्पीड इज कॉन्स्टंट. स्पीड कॉन्स्टंट असल्यामुळे व्हाय दिस ऑब्जेक्ट मूव्स अराउंड किंवा दिस मोशन, व्हाय दिस मोशन इज पॉसिबल ओनली बिकॉज ऑफ अ फोर्स. So a force is responsible for this continuous motion. एक विशिष्ट प्रकारचा फोर्स या कंटिन्युअस मोशन साठी रिस्पॉन्सिबल असतो आणि या फोर्सला म्हणतात सेंट्रिपेटल फोर्स. So centripetal force means a force which acts towards the center of a circle. म्हणजेच बघा, a force which is constantly acted towards the center of circle and which is responsible for a circular motion is called as centripetal force. That is center seeking force. आपण मराठीमध्ये याला अभिकेंद्रित बल म्हणतात. आणि ह्या बलामुळे सगळे प्लॅनेट्स आणि सगळ्या जे ग्रह असतात ते सूर्याभोवती किंवा एखाद्या ताऱ्याभोवती फिरतात. मग आता आपला महत्वाचा मुद्दा की आता तुम्हाला सेंट्रिपेटल फोर्स हा महत्वाची कन्सेप्ट क्लिअर आहे सगळ्यांना. सेंट्रिपेटल फोर्स, आपण हा सेंट्रिपेटल फोर्स F या अक्षराने डिनोट करणार आहोत. तर आता आपल्या आजच्या भागाचा जो प्रूफ आहे त्या प्रूफ साठी बघा, दिस इज सन अँड दिस इज अ प्लॅनेट. हे प्लॅनेट सन भोवती फिरतंय एका सर्क्युलर ऑर्बिट मध्ये. आपण इमॅजिन करतोय सर्क्युलर ऑर्बिट. दिस इट इज मूव्हिंग कॉन्स्टंटली अराउंड द सन इन अ सर्क्युलर ऑर्बिट. m is a mass of planet. नीट व्यवस्थित समजून घ्या. m is a mass of planet. प्लॅनेटचा मास आहे m. v is the speed of planet and r is the radius of orbit. Okay? Imagine that a planet is moving in a circular orbit and which have m is mass of a planet, v is the speed of planet and r is the radius of planet. A centripetal force, आता परत बघा, a centripetal force is acting on the planet. त्या प्लॅनेट वरती F हा सेंट्रिपेटल फोर्स काय करतोय, ऍक्ट करतोय आणि त्या सेंट्रिपेटल फोर्समुळे हा प्लॅनेट सूर्याभोवती एका सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतो. आता हा जो सेंट्रिपेटल फोर्स आहे हा फोर्स एका सूत्राने दिला जातो. F is equal to mv square upon r. क्लियर आहे? F is equal to mv square upon r. आता आपण हे जे प्लॅनेट आहे या प्लॅनेटची दिस इज द फर्स्ट इक्वेशन. फर्स्ट एवढं लक्षात घ्या, हे फर्स्ट इक्वेशन आहे. मग आता v इज अ स्पीड ऑफ प्लॅनेट. आपण बघितल्याप्रमाणे v हा काय प्लॅनेटचा स्पीड. ऍक्च्युअली v ही त्याची ऑर्बिटल व्हेलॉसिटी आहे कारण प्लॅनेट सर्क्युलर मोशन मध्ये फिरतंय. पण आपल्या टेक्स्ट बुक मध्ये आपण स्पीड दिलाय, मग आपण इथे याला स्पीड हेच नाव कंटिन्युअस ठेवू. तर मग v जो आहे तर स्पीड किंवा स्पीडचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम.
स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. पण आता समजा ह्या पोझिशनला प्लॅनेटने हे पूर्ण एक राऊंड मारला, म्हणजेच सर्कलचं बघा, सर्कलचं जे डिस्टन्स ट्रॅव्हल होतं तर आपल्याला माहिती आहे की द डिस्टन्स ऑफ अ सर्कल किंवा लेंथ ऑफ अ सर्कल इज डिनोटेड बाय द सर्कम्फरन्स. मग आता इथे आपण प्लॅनेट एका राऊंड मध्ये त्याच्या सर्कम्फरन्स एवढं, ऑर्बिटच्या सर्कम्फरन्स एवढं किंवा या जे वर्तुळाकार जे क्षेत्र आहे त्याच्या परिघा एवढं डिस्टन्स तो एका ऑर्बिट मध्ये किंवा एका राऊंड मध्ये तो कंप्लीट करतो. म्हणजे 1 राऊंड ऑफ अ प्लॅनेट is equal to circumference of orbit. Okay, circumference चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 2 pi r. So 1 round of planet is equal to 2 pi r. आता आपण 2 pi r आणि ही व्हॅल्यू आपण डिस्टन्स मध्ये टाकू. मग v is equal to 2 pi r upon t, where t is the time period required for 1 round or 1 revolution. This is the equation second. So first equation is the force, centripetal force is equal to mv square upon r and v is equal to 2 pi r upon t. आपण ही व्हॅल्यू फोर्सच्या इक्वेशन मध्ये आता आपण पुट करू. So we will put this value in equation first. So f is equal to m v square m upon r, v square मध्ये 2 pi r upon t ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, f is equal to आपण या ब्रॅकेटचा आता स्क्वेअर करून घेऊ. f is equal to बघा m upon r as it is, दोनाचा स्क्वेअर किंवा वर्ग 4, पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर, r चा स्क्वेअर r स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर. ओके, तर आता आपण m अपॉन r हे सगळं सेपरेट करून घेऊ. मग 1 अपॉन f इज इक्वल टू बघा 1 अपॉन r इंटू 4 पाय स्क्वेअर r स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर. आता आपण या दोन्ही व्हॅल्यूंना r ने मल्टिप्लाय करू, डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर म्हणजे अंश आणि छेद दोघांना पण आपण r ने काय करू, मल्टिप्लाय करू. मग आता काय होईल बघा, इथे 1 अपॉन r ऍज इट इज राहील इंटू 4 पाय स्क्वेअर, हा r स्क्वेअर आपण ऍज इट इज घेऊ, यांचं मल्टिप्लिकेशन करू r क्यूब अपॉन टी स्क्वेअर आणि हा r यांचं मल्टिप्लिकेशन करू. तुम्ही दोघं नीट बघून घ्या, या दोघांचं आपण मल्टिप्लिकेशन करतोय आणि त्यामुळे आपण इथे लिहिणार आहे 1 अपॉन r स्क्वेअर. आता मी हे वरती लिहिते. सो आता आपण कंटिन्यू करू. तुम्ही आधीचे स्क्रीनशॉट घेऊ शकता आधीच्या टॉपिक साठी. तर मग बघा आपण कुठपर्यंत आलो होतो, f इज इक्वल टू 1 अपॉन r इंटू 4 पाय स्क्वेअर इंटू r क्यूब, किंवा आपण परत एकदा ती स्टेप बघून घेऊ, r स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर. आपण दोन्ही साइडला r ने मल्टिप्लाय केलंय, हे दोन्ही r आपण मल्टिप्लाय करून घेऊ 1 अपॉन r इंटू 4 पाय स्क्वेअर इंटू या दोघांचं मल्टिप्लिकेशन करतोय आपण r क्यूब अपॉन टी स्क्वेअर. आता आपण इथपर्यंत जो आलेलो इथे r क्यूब r स्क्वेअर लिहू. आता तुम्हाला केप्लर्सचा थर्ड लॉ माहिती आहे, फ्रॉम केप्लर्स थर्ड लॉ. केप्लर्स थर्ड लॉ प्रत्येकाला माहिती. काय लॉ आहे की द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड अ प्लॅनेट इज तर केप्लर्सचा थर्ड लॉ काय सांगतो आपल्याला की द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन टी स्क्वेअर इज directly proportional to the cube of the mean distance of the planet from the sun. तर जो प्लॅनेटचा क्यूब, सूर्याचा आणि प्लॅनेटचं जे मिनिमम किंवा सरासरी अंतर आहे त्या अंतराचा जो क्यूब असतो, घन असतो, त्या क्यूबला हे अंतर किंवा हा टाइमचा स्क्वेअर काय असतो, डायरेक्टली प्रपोर्शनल. म्हणजेच टी स्क्वेअर इज अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट, इज इक्वल टू
k, that is t square upon r cube जर कॉन्स्टंट असेल तर r cube upon t square पण काय पाहिजे, कॉन्स्टंटच पाहिजे. हे लक्षात घ्या. परत एकदा बघा, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब काय आलाय, कॉन्स्टंट बाय केपलर्स थर्ड लॉ. हा कॉन्स्टंट असल्यामुळे आपण फक्त याचा काय करतोय, इनव्हर्स घेतोय. म्हणून आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर पण काय येणार आहे, कॉन्स्टंट येणार. मग आता इथे बघा, इथे काय आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. दिस स्टेप इज क्रुशियल स्टेप. ही स्टेप समजली की मग आपल्याला सगळं स्टेप समजतात. बघा, मग फ्रॉम केपलर्स थर्ड लॉ आपण काय सांगतोय की टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब काय, कॉन्स्टंट. मग आता इथे नीट बघा प्रत्येक व्हॅल्यू की f इज इक्वल टू 1 अपॉन आर स्क्वेअर. आपण ब्रॅकेट मध्ये काय घेतोय, 4 इंटू पाय स्क्वेअर, इथे के लिहून घेऊ आपण, इंटू के. मग बघा 4 इज अ कॉन्स्टंट व्हॅल्यू, पाय स्क्वेअर इज अ कॉन्स्टंट व्हॅल्यू and k is a constant value. This means that force is directly depend on the square of the distance. F is proportional to 1 upon r square as this is a constant value. ही constant value असल्यामुळे F is proportional to inverse of the distance किंवा inverse of the square of the distance. मग हा जो आहे त्याच्यावरून न्यूटनने पॉस्ट्युलेट केलं की दोन प्लॅनेट्स किंवा दोन जे ऑब्जेक्ट्स आहेत, समजा या दोन ऑब्जेक्ट्स मध्ये m1 आणि m2 मासेस असणारे जर दोन ऑब्जेक्ट असतील तर या दोन ऑब्जेक्ट मध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कशावर डिपेंड करतो, तर इनवर्स ऑफ द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. आणि त्याच्याचमुळे याला काय म्हणतो आपण, इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आणि हा जो फोर्स आहे, दिस फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर द मोशन ऑफ ऑल ऑफ द प्लॅनेट्स. पण लक्षात घ्या, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा एक वीक फोर्स आहे आणि त्यामुळे हा वीक फोर्स असला तरी युनिव्हर्स मध्ये प्लॅनेट्स आणि स्टार्सचे मासेस खूप जास्त असल्यामुळे हा फोर्स पूर्ण युनिव्हर्सला बॅलन्स करतो किंवा दिस फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर मोशन ऑफ द युनिव्हर्स और फॉर ऑल द थिंग्स हॅपनिंग इन द युनिव्हर्स. ओके, सो आपण बाकीचा पुढच्या लेक्चर मध्ये बघू. Thank you very much.